विद्यार्थी मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आपल्या यूट्यूब चॅनलवर। आज आहे दिवस 12वा आपल्या 0 to ॲडव्हान्स या मॅथ प्लेलिस्टचा आणि आज आपण पाहणार आहोत अपूर्णांकाची बेरीज आणि वजाबाकी। मागच्या व्हिडिओमध्ये आपण अपूर्णांकाचे सर्व प्रकार बघितलेले आहेत। छेदाधिक अपूर्णांक, अंशाधिक अपूर्णांक म्हणजे काय सगळं आपण बघितलेलं आहे। तो जर व्हिडिओ तुम्ही पाहिला नसेल तर नक्की पहा, म्हणजे अपूर्णांक म्हणजे काय तुम्हाला हे तुम्हाला चांगलं समजणार आहे। तर आज आपण अपूर्णांकाची बेरीज आणि वजाबाकी करायला शिकणार आहोत। तर पहिला प्रकार आहे त्यातला पाया आणि छेद समान असताना सोडवलेली उदाहरणं आज आपण पाहणार आहोत। तर बघा, 5/2 पाया समान आहे या दोन्ही गणिताचा, तर याची आता बेरीज करायची आहे आपल्याला। 5/2 अधिक 11/2। तर छेद समान असल्यावर काय करायचं असतं, तर डायरेक्ट अंशाची बेरीज करतात। समछेद अपूर्णांक शिकवताना पण तुम्हाला मी सांगितलेलं आहे, समान छेद असल्यावर बेरीज असो किंवा वजाबाकी, वरच्या फक्त अंशाची बेरीज किंवा वजाबाकी होते। तर इथे बेरीज आहे, तर काय होणार उत्तर 5 अधिक 11 आणि छेद आपला जशास तसा 2 राहतो आणि उत्तर काय येतं, 5 अधिक 11 किती होतं, 16। 16/2 हे आपलं उत्तर आहे। तर बघा पुढे पण याला आता पूर्ण भाग जातो असं आपल्याला दिसत आहे। बे 1 बे 2 4 बे 3 6 बे 4 8 बे 5 10 बे 6 12 बे 17 14 बे 8 16। तर उत्तर काय आलं आपलं, 8 हे उत्तर आलेलं आहे आपलं। अशा प्रकारे आता आपलं दुसरं उदाहरण आहे वजाबाकीचं। 17/3 वजा 29/3। तर बघा आपला छेद जो आहे तो समान आहे, मग आता काय होणार, इथं फक्त अंशाची बेरीज किंवा वजाबाकी होणार आहे। तर बेरीज, वजाबाकी, गुणाकार, भागाकार यामध्ये वजा आणि अधिकच्या चिन्हाचं कसं बदल होतात ते मी तुम्हाला सांगितलं आहे। सारखे चिन्ह, बदल चिन्ह आल्यानंतर काय होतं त्या चिन्हांचं हे आपण सगळं पाहिलं आहे। तर बघा इथं वजा 29 आहे, तर 29 हे मोठं आहे आणि वजाबाकीमध्ये आपण मोठ्या चिन्हाचं मोठ्या संख्येचं चिन्ह उत्तराला देतो, म्हणून जे काही उत्तर येईल ते काय कशामध्ये येणार आहे, वजामध्ये येणार आहे। तर 29 वजा 12 केल्यानंतर आपल्याला इथं भेटतं वजा 12 आणि छेद आपला जसाच तसा 3 राहतो। आता याला पण आपल्याला दिसत आहे की पूर्ण भाग जातो। तर बघा आपण पूर्ण भाग जातो हे कशावरून ठरवत आहे, तर बघा आपल्याला आपण हे 3च्या कसोटीमध्ये पाहिलं आहे। 2ची 3ची अशा 15 पर्यंत सर्व कसोट्या पाहिल्या आहेत। 3ची कसोटी काय आहे, या अंकांची सेपरेट बेरीज म्हणजे 1 अधिक 3 2 करायचं, काय येतं 3 येतं। मग 3च्या पटीतल्या संख्या आल्या या बेरजेमध्ये तर आपल्याला तिथं पूर्ण भाग जातो असं कळतं। ही आहे 3ची कसोटी। तर आपण त्या कसोट्या सगळ्या डीप मध्ये सगळं पाहिले आहे। तुम्ही तर पाहिला नसेल व्हिडिओ तर नक्की पहा। तर 3/12 12/3 तर 3 1 3 3 2 7 3 3 9 3 चौक 12। उत्तर काय येणार आहे, वजा 4। तर बघा गुणाकार भागाकारामध्ये इथं अधिक चिन्ह, इथं वजा, वेगवेगळे चिन्ह आहेत, तर उत्तराला आपल्याला वजा चिन्ह येतं। पुढं वजा 41/5 अधिक 26/5 बरोबर किती, तर बघा आता इथं आपल्याला बेरीज होते का वजाबाकी होते तुम्ही मला कमेंटमध्ये सांगायचं आहे। तर बघा इथं वेगवेगळे चिन्ह आहेत, म्हणजे इथं काय होणार आहे, वजाबाकी होणार आहे आणि 41 ही संख्या मोठी आहे, म्हणजे उत्तराला कुठलं चिन्ह येणार आहे, वजाचं चिन्ह येणार आहे। तर आपला हा छेद जो आहे तो समान आहे, मग डायरेक्ट अंशाचा आपल्याला वजाबाकी होईल। वजा 41 अधिक 26 अशा प्रकारे हे आपल्याला मांडून घ्यायचं आहे पहिल्यांदा। तर छेद 5 आता वजा अधिक आहे, चिन्ह वेगवेगळे आहे, तिथं वजाबाकी होणार आहे। तर 41 मधून 26 गेले किती राहतात बघा, तर इथं राहतात 15 आणि 41 हा अंक मोठा आहे आणि त्याला वजाचं चिन्ह आहे, म्हणून वजाचं चिन्ह येणार आणि 5 इथं पण पूर्ण भाग जात आहे। 5 1 5 5 3 15 वजा 3 हे आपलं उत्तर आलेलं आहे। पुढं वजा 16/3 वजा 32/3 तर चिन्ह समान आहेत, वजा वजा आहेत, मग इथं काय होणार आहे, बेरीज आणि उत्तराला कुठलं चिन्ह येणार आहे, वजाचं चिन्ह येणार आहे। तर वजा 16 वजा 32/3। तर आता 16 अधिक 32 किती होतं बघायचं आहे, तर 48 होतं आणि वजा आपल्या उत्तराला चिन्ह येतं 48/3। तर याला जर आपण भाग घातला 3 1 3, आता या बघा याची याला पूर्ण भाग जातो, कारण 8 9 10 11 12 3च्या पटीतली संख्या येत आहे। तर 3 1 3 3 1 3 उरलं 1 3 1 3 3 2 6 3 3 9 3 4 5 5 15 3 संग 18 वजा 16 हे आपलं उत्तर आलेलं आहे। पुढं 2
गणितामध्ये तुम्हाला फास्ट बनायचं आहे तर आपली 0 टू ॲडव्हान्स सिरीज पाहायची आहे, ज्यामध्ये मी तुम्हाला सर्व गणित शिकवलेलं आहे, बेसिकपासून ॲडव्हान्सपर्यंत. आपल्या चॅनलमध्ये जायचं आहे आणि प्लेलिस्ट सेक्शनमध्ये 0 टू ॲडव्हान्स मॅथ म्हणून एक प्लेलिस्ट तयार केलेली आहे. ती प्लेलिस्ट तुम्हाला बघायची आहे. बेसिक टू ॲडव्हान्स गणित असं त्या प्लेलिस्टचं नाव आहे. तर पुढं आता 29 आता बघा, मी तुम्हाला मागच्याच व्हिडिओमध्ये सांगितलं होतं. आता इथं एक चिन्ह आहे कंसाच्या बाहेर आणि कंसाच्या आत. तर कंसामध्ये आणि याच्यामध्ये कसं कुठलं चिन्ह असतं? गुणाकाराचं असतं. तर बघा, या दोन चिन्हांचा गुणाकार काय येतो? अधिक येतो. मग अधिक छेद 2 ही वजाचा गुणाकार अधिक येतो, म्हणजे 29/2 हे येतं आपल्याला ह्याला सोडवल्यानंतर. आणि ह्या वेगवेगळ्या चिन्हांचा गुणाकार वजामध्ये येतो, म्हणजे 41/2, म्हणजे हे आपल्याला गणित मिळालं आहे. तर पुढं आता छेद समान आहे, मग काय आहे इथं? वजाबाकी होत आहे. 29 वजा 41/2. 41 मोठा असल्यामुळे उत्तराला वजा चिन्ह येणार आहे. आणि 41 वजा 29 केल्यानंतर आपल्याला काय मिळतं बघा? 41 वजा 29 वजा 12/2 बरोबर -6. कारण वेगवेगळे 2 4 बेत्रिक 6. ते 2ची कसोटी काय आहे? वरी काही पण, म्हणजे बघा आता भागाकार करताना एकक स्थान, आता इथं भागाकार करायचा आहे, किती पण मोठी संख्या असू द्या. तर एकक स्थानी त्या संख्येच्या 2 4 6 8 म्हणजे समसंख्या असेल तर त्या संख्येला 2 ने पूर्ण भाग जातो. ही आपली 2ची कसोटी आहे. आणि इथं 2 आहे म्हणून याला पूर्ण भाग गेला आहे 3. तर बघा 12 1 12 वेगवेगळे 2 4 बेत्रिक 6 बेचूक 8 बेपंचे 10 बेसक्की 12 म्हणजे -6 हे आपलं उत्तर आलेलं आहे. पुढं आता थोडा आपण अवघड प्रश्न बघणार आहोत, म्हणजे तुम्हाला छान समजणार आहे अपूर्णांकाची बेरीज वजाबाकी. तर बघा, अगोदर तर हा कंस सोडून घ्यायचा आहे. अधिक आणि वजा वेगवेगळी चिन्ह आहेत, म्हणजे काय येणार? वजा येणार. 17 वजा 17/3. आता इथं सारखी चिन्ह आहेत, अधिक वजा वजा, मग काय येणार? अधिक. सारखी चिन्ह असले तर नेहमी बेरीज येणार, आणि वेगवेगळी चिन्ह असली तर वजाबाकी येणार. -12/3. आता इथं वेगवेगळी चिन्ह आहेत, म्हणजे काय? वजा 29/3. आता या सगळ्याचे छेद समान आहेत, मग जसेच तसा वजा 17 अधिक 12 वजा 29/3. आता ह्याचं कसं करायचं आहे? तर वजाबाकी आणि बेरीजचे नियम जेव्हा सांगितलेत मी तुम्हाला व्हिडिओ नंबर 8 मध्ये, मी तुम्हाला खूप सोप्या पद्धतीमध्ये आणि सोप्या भाषेमध्ये वजा अधिकचा फंडा जो आहे तो तुमचा क्लिअर केलेला आहे. तर बघा, इथं 2 वेळेस वजाचं चिन्ह आहे आणि 1 वेळेस बेरजेचं चिन्ह आहे. तर आपण हे कसं सोडवतो? अगोदर ह्या दोघाला कन्सिडर करतो. इथं वजा आहे, इथं अधिक आहे. मग हे चिन्ह कसे आहेत? वेगवेगळे आहेत. काय होणार? इथं वजाबाकी होणार. आणि मोठी संख्या 17 आहे, म्हणजे उत्तराला काय चिन्ह येणार? वजाचं. 17 वजा 12 12 13 14 15 16 17 वजा 5 येणार. आणि वजा 29 हे तसंच राहिलं. आता या दोघाचं कन्सिडर करायचं, म्हणजे वजा 5 आणि वजा 29 काय होणार? इथं सारखी चिन्ह आहेत, बेरीज होणार. मग वजा 29 आणि अधिक 5 29 30 31 32 33 34 34/3. आता दोन्हीकडे वजा चिन्ह आहेत, मग संख्येला उत्तराला वजा चिन्ह येणार. वजा 34/3 हे आपलं उत्तर आलेलं आहे. याला पूर्ण भाग जातो का? बघा, 4 अधिक 3 करून बघा. 4 5 6 7 7 ही 3च्या पटीतली संख्या आहे का? 3च्या पाड्यात 7 ही संख्या येते का? नाही. मग याला पूर्ण भाग जातो का? जात नाही. मग आपलं उत्तर इथपर्यंतच आपण थांबू. पुढं आता हे कसं सोडवायचं? हे सोडवायला कुणाकुणाला खूप अडचण येते. काल म्हणजे आपण व्हिडिओ नंबर 11 मध्ये आपण पूर्णांकयुक्त अपूर्णांक बघितलेला आहे, ज्यामध्ये मी तुम्हाला ह्याला काय म्हणतात? तर पूर्णांकयुक्त अपूर्णांक. तर हे कसं सोडवतात? तर बघा, हे 5 जे आहे ते आपण काय केलेलं असतं अगोदर? पूर्णांकयुक्त अपूर्णांक आपण कसा काढतो हे मी तुम्हाला मागच्या व्हिडिओमध्ये, म्हणजे व्हिडिओ नंबर 11 मध्ये शिकवलेलं आहे. ते जर तुम्ही व्हिडिओ पाहिला तर अपूर्णांक मध्ये तुम्हाला कसली अडचण येणार नाही. आणि ह्या अपूर्णांक म्हणजे पूर्णांकयुक्त अपूर्णांक जो अपूर्णांकाचा प्रकार आहे तो काय आहे ते तुम्हाला त्या व्हिडिओमध्ये नक्कीच छान समजून जाईल. मी आता थोडक्यात सांगते. तर पूर्णांकयुक्त अपूर्णांक कसा सोडवतात सांगते. तर 5 गुणिले 3 करायचं. काय आता हे कसं सोडवायचं? 5 गुणिले 3 करायचं आणि याच्यामध्ये अंश मिसळायचा, म्हणजे काय करायचं? -2 करायचं आणि हा आपला छेद जशाचा तसा 5 राहणार. समजलं? आता हे सोडवून आपल्याला याचं सोपं रूप मिळतं. मग 5 1 5 5 2 10 5 3 15 अधिक 2 16 17
छेद 5. आता ह्या दुसऱ्या पण संख्येचं तसंच करायचं आहे. 5 गुणिले 5 करायचं आहे. 5 गुणिले 5 आणि याच्यामध्ये अंश मिसळायचा आहे. अधिक 4 छेद 5. 5 5 25 अधिक 4 29 छेद 5. तर आता आपल्याला ह्या संख्या मिळाल्या. आता याची काय दिली आहे आपल्याला बेरीज. तर याची बेरीज करायची आहे. 17 छेद 5 अधिक 29 छेद 5. तर बघा ह्या संख्या कशा आलेल्या असतात. तर बघा 5 ने या संख्येला भागायचं असतं. 5 त्रिक 15 करायचं असतं. म्हणजे हे 3 इथं येतं. 5 चोक 20 हे 17 पेक्षा मोठं होतं. मग 5 त्रिक 15 हे 3 घ्यायचं आणि वरी किती उरलं 15, 16, 17 2 उरले ते अंशाला लिहायचं. अशा प्रकारे आपण हा पूर्णांक युक्त अपूर्णांक काढत असतो. मी हे तुम्हाला मागच्या व्हिडिओमध्ये पण शिकवलेलं आहे. आता याची बेरीज करूया आपण. 17 अधिक 29 छेद 5. 17 अधिक 29 किती येतं उत्तर मला सांगा बरं. आणि उत्तर बेरजेमध्ये अधिक मध्ये येणार आहे. अधिकचे चिन्ह दिलं नाही दिलं एकच, काही त्याला फरक पडत नाही. तर 17 अधिक 29 किती होतं. 17 अधिक 29 46 छेद 5. तर याला पण आपण या रूपात लिहायचं का. चला 5 ने या संख्येला भागायचं. बघा 5 1 5 5 5 25 5 6 30 5 7 35 5 48 5 9 45 आणि 5 10 50 हे 46 पेक्षा मोठं होतं. मग लहान घेऊया. 5 9 45 मग हे 9 इथं लिहिणार. आता 45च्या वर हे 46 येण्यासाठी किती उरले. एकच उरलं. 45 46 मग हे एक जे आहे ते अंशाला येणार आणि हा छेद जशाचा तसा. हे रूप आपल्याला ह्याचं पूर्णांकयुक्त अपूर्णांकात आपण याचं रूप काढलेलं आहे. आता आपण हे सोडवल्यानंतर आपल्याला हेच मिळायला पाहिजे. कसं मिळतं ते. 5 गुणिले 9 करायचं आहे आणि याच्यामध्ये आपला अंश मिसळायचा आहे आणि छेद जशाचा तसा. 9 5 45 अधिक 1 46 46 छेद 5 आपल्याला मिळाले की नाही बघा हेच डबल. तर अशा प्रकारे असतं पूर्णांकयुक्त अपूर्णांक. तर पुढं आज सेम हेच गणित आहे. थोडंसं लेंदी आहे म्हणजे थोडंसं एक स्टेप वाढले आहे इथं. असं गणित आल्यानंतर पहिल्यांदा तर आपल्याला या सगळ्याला सोपं रूप द्यायचं आहे. 7 गुणिले 3 किती होतं. आता आपण डायरेक्ट न मांडता करू. 7 गुणिले 3 7 1 7 7 2 14 7 त्रिक 21 अधिक 2 21 22 23 वजा 23 छेद 7 अधिक 7 1 7 7 2 14 7 त्रिक 21 7 चोक 28 29 30 31 32 33 34 34 छेद 7. पुढं 7 7 1 7 7 2 14 7 त्रिक 21 7 चोक 28 7 5 35 अधिक 1 36 36 छेद 7. हे आपल्याला मिळालं सोपं रूप. आता बघा इथं आपण हे अपूर्णांक युक्ताचं जे सोपं रूप काढतो त्यामध्ये चिन्ह कन्सिडर करायचं आहे का नाही. तर त्याला आपण फक्त इथं गुणाकार आणि अधिक 2 करायचं आहे. हे चिन्ह इथं घ्यायचं आहे का नाही. तर वजा 23 छेद 7 34 छेद 7 वजा 36 छेद 7 आला. आता याचं आपल्याला वजाबाकी होते का गुणाकार वजाबाकी होते का बेरीज होते हे बघायचं आहे. वजा 23 अधिक 34 वजा 36 जसं तसं लिहिलं छेद 7. आता बरोबर बघा या दोघांचं काय होतं ते पहिल्यांदा बघा. वजा अधिक आहे वेगवेगळी चिन्ह आहेत तर इथं वजा बाकी होते. 34 वजा 29 किती होतं बघा. 34 वजा 29 करायचं आहे पहिल्यांदा. 34 वजा 23 करायचं आहे. तर इथं आपल्याला मिळतं 11. मोठी संख्या 34 आहे म्हणजे याला बेरजेचं चिन्ह येणार. वजा 36 छेद 7 बघा वजाबाकी होते इथं आणि आपल्या जे उत्तर येईल त्याला मोठ्या संख्येचं म्हणजे 36चं चिन्ह येणार वजाचं. 36 वजा 11 केल्यानंतर आपल्याला मिळतं इथं 25 छेद 7. आता याला पण आपण अशा संख्येमध्ये लिहू शकतो. तर बघा 7 1 7 7 2 14 7 त्रिक 21 7 चोक 28 केल्यानंतर 25 पेक्षा मोठं होत आहे. मग 7 त्रिक 21 घेऊया आपण. 21 मधून 21 आता 25 मधून 21 गेले किती राहतात. 21 22 23 24 25 4 येणार अंशाला आणि छेदस्थान जसा तसा 7. तर 3 4 छेद 7 असं आपलं हे उत्तर येणार आहे. तर आता आपण 8 गणित बेरीज वजाबाकीचे पाहिलेले आहे अपूर्णांकाचे. आता मी तुम्हाला 3 गणित घरी सोडवण्यासाठी देत आहे. हे 3 गणित तुम्ही मला सोडून कमेंटमध्ये याचं उत्तर सांगायचं आहे. म्हणजे मलाही समजेल की तुम्हाला अपूर्णांकाची बेरीज वजाबाकी समजली की नाही. आणि पुढच्या व्हिडिओमध्ये आता आपण अपूर्णांकाचा गुणाकार आणि भागाकार पाहणार आहोत. तो व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून बेल आयकॉन प्रेस करा. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. धन्यवाद.